जय गजानन माऊली. सो आज सकाळी सकाळी मला एका पेशंटने बेस्ट कॉम्प्लिमेंट दिली की बाई तू आता छान दिसते. तर काका खूप दिवसांनी माझ्या क्लिनिकमध्ये आले होते आणि त्यांनी मला बऱ्याच दिवसांनी महिन्यांनी बघितलेलं होतं आणि त्यांनी बघून मला हे एक छान सकारात्मक कॉम्प्लिमेंट दिली आणि मला खरंच खूप आनंद झाला. सो मग मी गाठलं शेगावला गेले आणि मुलीच्या स्कूलमध्ये गेले, तिची फी भरली. मग माझ्या फिजिओथेरपिस्टला भेटले. सो हा आहे आनंदसागर रोड. तो आता आनंदसागर सुरू आहे. बऱ्याच जणांना यायचं असेल तर हे आहे गजानन महाराज संस्थानचं वाहनतळ, जिथे पार्किंग होते आणि त्या रोडनीच एक हॉटेल आहे. आम्ही तिथे जायचं ठरवलं आणि खरंच सांगते माझ्या मैत्रिणीचं म्हणजे जी फिजिओथेरपिस्ट होती तिचे सर्वात जास्त श्रेय मी आहे ह्या माझ्या चेहरा सुधारवण्यात, माझ्या पॅरालिसिसवर जिने ते वर्क केलं त्याच्यासाठी. मी जरी त्रास सहन केला तरी मेहनत ही तिची होती आणि ही गोष्ट मला तिच्यासोबत शेअर करायची होती. तर ती बोलली की दीदी आपण ना थोडं सेलिब्रेट करूया ना, प्लीज जाऊयात कुठेतरी, छान वातावरण आहे आज. आमच्या विदर्भात फार पाऊस नव्हता. कालचा पाऊस म्हणजे काल बुधवार होता आणि बुधवारचा पाऊस जरा बऱ्यापैकी पडला, नाही तर आम्ही वाट बघतोय पावसाची. सो छान पाऊस होता, छान वातावरण होतं आणि आमच्यासाठी आजूबाजूचं हे थोडंसं निसर्ग सौंदर्यच खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही काही पुण्या मुंबई तिकडे लोणावळा वगैरे येऊ शकत नाही. सो आहे त्यात तुम्ही आनंद माणायचा असतो लाईफमध्ये. तर छान वातावरण होतं आणि रिलॅक्स होणं हे सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी तिच्यासाठी दोघींसाठी होती. कारण दोघींचंही आयुष्य खूप धावपळीचं आहे. ती पण डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, होम विजिट्स असतात, धावपळीचं असतं. तर आम्ही गप्पा, रिलॅक्स आणि थोडंसं स्नॅक्स असं आमचं सुरू होतं. हॉटेलिंग मी फार करत नाही. मला आता मी सांगते मी इतके वर्ष म्हणजे इनबॉर्न शेगाव असले तरी मला फक्त शेगावमधले 3च हॉटेल माहिती आहेत. एक रसिका खूप वर्ष झाले मी गेले होते. आता एक खामगाव रोडनीच एक झालेलं आहे, तिथे पण हिच्यासोबतच गेले होते आणि हे 3रं हॉटेल मी आज एक्सप्लोर केलं. थँक्यू सो मच.